नांदुरा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने नांदुरा तहसीलदारांमार्फत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले की दिनांक 9/4/2024 रोजी मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्गुण हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली। यात असलेल्या पोलिसांच्या बेजबाबदारपणा आणि आरोपींसोबत असलेले धागेधोरे आणि या हत्या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून याबरोबर SIT मार्फत चौकशी करून हत्येतील गुन्हेगार आणि या हत्यामागे सूत्रधार दोषींविरुद्ध कडक कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच राज्यातील सरपंचावर होणारे हल्ले लक्षात घेता संरक्षणासाठी सरपंचांना शस्त्र परवाने देण्यात यावे। सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास 353 दाखल करावे आणि ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर करावी। अशा विविध मागण्यांसाठी नांदुरा तहसील कार्यालय मार्फत सरपंच संघटनेच्या वतीने नांदुरा तहसीलदारांना निवेदन देतेवेळी तालुक्यातील सर्व सरपंच आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता राहुल खंडेराव, नांदुरा, जिल्हा बुलढाणा।